एवढा कचरा आज काढलाय मी, म्हणजे वरचं माळवत बिळवत सगळं झटकून काढलंय, तेव्हा एवढा कचरा निघलाय. तरी सुद्धा बाहेर एवढा पसारा पडलाय, एवढा आवरायचा आहे मला. तरी हळूहळू आज मी सगळं काम आवरलंय. आईचं पण खूप दुखतंय, आईला दवाखान्यात घेऊन जायचं. आई काय करताय हो? आताच भांडे घासले ना तुम्ही, लगेच आले काय लसूण निवडायला? निवडून ठेवते ना, लेकरा बाळाची आई तिची कुत्र्याची पायी. अगं मग निवडून ठेवला, मग तुला पटकन भाजीला टाकता येतोय. तोपर्यंत तू काय कर, कचरा पेटून दे आपला थोडा तेवढा. हा तुमचं झालं. अद्रक टाकून थोडा परत एकदा चहा प्यायचा आहे. लय चहा पिऊ वाटलाय, लयच खोकलाच जात नाही, काय करावा तरी. ते तर आहेच, खोकल्याला काय करावा. पटकन लसूण टाकता येतो, पटकन निवडून ठेवू. मी आता याला हे करते, पाकळी ते तुला येतं का असं पाकर देतं का जुन्या लोकांवर का असं? पण आई ते पांढरं सगळं पटांगणात होईन आपल्या. नाही ना ग, मी भरून टाकी ते बाई. ते पांढरं लय आपल्या दगडातून निवडत बसावं लागन. लय त्रास देती, आवरते ना मग मी. आवर तेवढा कचरा पेटून दे. मग आपल्याला काय करायचं, गवऱ्या थापायच्या थोड्या गावरान गायच्या. हा मला लय आवडतात गवऱ्या थापायला. आपल्याला हे करायला होईन, भाकरी करायला. भाकरी उद्या पुड्याची भाजी करायची ना, बाजरीच्या भाकरी करायला गावऱ्यानं देवा पुढं धूप जाळायची. मग घरात एक मच्छर, त्याला काय म्हणते, 6 पाय असते त्याला, मकडी ती मकडी बी राहत नाही बघ घरात जाऊन. एक सुद्धा मच्छर नाही आपल्या घरात. ते तर आहे. रूम मध्ये पण धूप जाळायची त्याच्यावर, आणि चांगलं असतं नाही. गावरंगायच्या गोमतरात अशा बुडायच्या, कालायच्या असं शेण, मस्त भिंतीला थापायच्या. तुला शिकवते चल मी. बर चला मग आपण आता गवऱ्या थापायला जाऊ. आपण आधी गवऱ्या थापू, मग कचरा पेटवायला जाऊ. चला. बर काय बाई, माझ्या सणाने इतका राडा काढलाय, बाळ रडतय तिच्या पाठीमाग, तिला नणूला परत तरी झाली, कचरा पेटून दिलं. बर चला आपण आता कचरा पेटू, मग गवऱ्या थापू. बघा एवढं धुणं धुतलंय आज आईने. तुम्हाला हे बघा हळदीचं झाड आणि हे फूल आईने लावले, हे ब्रह्मकमळाचं झाड. चला दाखवलं मी हळदीला फुल आलेलं. तुम्हाला माहिती आहे का, ज्यांच्या कोणाच्या घरी हळद असेल ना, तर असं भरपूर जण आहेत ज्यांच्या घरी खूप मोठी मोठी डोक एवढी हळद होती, पण त्या हळदीला काही फुल येत नसतं. आणि हळदीला फुल येणं म्हणजे शुभचिंतक असतं, म्हणजे लक्ष्मी येत असते, आहे ना आई? कधीच नाही, 4 वर्ष झाली मी हळद लावते, पण त्याला फुल नव्हतं येत. बघा आता, म्हणजे किती मोठं हे येते. दुसऱ्या पण झाडाला आलंय, जाऊन बघ. हा ना. आणि आई तिकडं मी वरती गेले होते, त्यांच्या हळदीला तर फुलच नाही. तो नाही बाई, मला पण नवल वाटतं बाई, हळदीला फुल आलंय. हा ना बाई. लक्ष्मीला नारायणाला खूप आवडते ते हळदीचं फुल. व्हायचं उद्या पूजा केली ना, लक्ष्मी नारायणाच्या मूर्तीला व्हायचं ते ना. तेवढं शेण टाक गमेल्यात. गावरान गाईचं शेण एक नंबर असतं, आहे ना बाई? हो. म्हशीचं सारवणं, म्हशीच्या शेणाने सारवणं आणि गावरान गाईच्या सारवण्यात लय फरक असतो. लय फरक. पॉझिटिव्ह एनर्जी तयार होती, नकारात्मक ऊर्जा बाहेर जाती. एकदम हिरवगार असतो. हिरवं तर असतंय, चारा घातल्यावर असतंय हिरवं. खाल्लं का जनावरांनी घास, मग हिरवं. गावरान गाईच्या शेणात आणि तुम्ही काही खा, गावरान गाईच्या म्हशीच्या शेणात फरकच असतो. हो फरक असतो ना, गावरान गाईचं बारीक शेण असतं. म्हणजे आपलं सगळं चांगलं होणार आहे, त्यामुळं आपल्या घरी फुल आलंय ना हळदीला. आपलं सगळं चांगलं होणार आहे आता. हे बघा आमच्या बकऱ्या कशा वरडतात. हे आमचं घर आहे. चला बरं आता गोठा. हा भाकरी सारख्याच थापायचं. काय करते ग? गमीला कुठं आहे? तिकडच राहिलं गमीला. आईनेच आणलं गमीला. आता माझ्या हातात कॅमेरा आहे, त्यामुळं मला गमीला पण नाही घेता आला. आई म्हणला चला आज गवरा थाप. हे बघा गाईज, हे बघा आता मी थोडं पाणी टाकून शेण मिक्स करून घेणार आहे. आणि बिना पाण्याची गौरी थापली तर अशी झाली, ती फाटली होती. आता बघा पाणी मिक्स करायचं, मग सगळं शेण मस्त मिक्स करून घ्यायचं पिठासारख्या, आणि मग बघा गवऱ्या कशा होतात थापून. तर आता मी घेते गवऱ्या थापून. पाणी बी झाले टाकून. एखादी गाणं म्हणा ना, गाणं म्हणा ना एखादी. काय गाणं म्हणू बाई, आता गवऱ्या थापताना काय गाणं येतं? काय संक्रांत आली जवळ, म्हणल्यावर काहीतरी गाणं पाहिजे का? आता तुला गाणं आहे ना, होळीच्या टायमाला म्हणून. होळीच्या टायमाला गवऱ्या थापतात माहिती का? गवऱ्या लागते, होळीला लागते, पण आता आहे खास गवऱ्या दाखवा. बघा किती छान गवऱ्या थापल्यात मी.
आई तुम्हाला काय वाटलं मला गौऱ्या थापायला येत नाही? काय गौऱ्या थापते कोमल, थांब. किती सुंदर गौरी थापली ना, अजून काय? नाही बाई, अशी नाही थापायची. पाय मी कशी गौरी थापते, माझी गौरी थापून बघ बरं तू. थांब तुला दाखवते. आणि हे बघा, ही गौरी मी थापलेली आहे. एक चांगली झाली आणि एक फाटली होती बिना पाण्याच्या. ते आई बघू, आई ती लय मोठी गौरी झाली. गौरी नाही तो गावरा झाला, गावरा. बघ कशी थापताना दाखव मी कशी थापते, छान छान. बघ अशी अशी सहज गौरी. पण ती लय मोठी आहे आई. बघ अशी फेकली पाहिजे गौरी. पण ती लय गावरा झाला तो गावरा. अगं एकच खळा आणि गपरा. आई तो गावरा झाला ना. पण बघ अशा गौऱ्या थापायच्या. आणि तुला छोटे पण थापून दाखवते ना. पण मग मी काय छोटी नाही चांगली थापली का? बघा गाईस, तुम्ही सांगा बरं कमेंट मध्ये. बघ अशी बिंगली पाहिजे नुसती गौरी आहे बघ. हा मग खाली भुसा आहे तर बिंगणारच ना. तेवढी बी द्या ना थापू नाही आता. आता देते ना बाई. आता एकच कशाला, एकच कशाला ठेवायची मग? थोडं पाणी मिक्स करा नाही. लय सुनाच्या हातात राज्य. बघा आता आई नुसता भांडा देत बाई मला. काय भांडती बाई तुला? उलट आपल्याला लागत आहेत गौऱ्या रोज जाळायला. अहो आई, तुम्हाला माहिती आहे का, माझ्या माहेरला ना तिथं गवळणी आहेत बरं का आई. तिथं 10 रुपयाला एक गौरी विकत आहेत. 10 रुपयाला एक गौरी. अगं बाई, आपल्याला बाई द्यायच्यात ना वान पसाऱ्यावाल्याच्या. तिथं गावरान गाईच्या गौऱ्या 10 रुपयाला एक गौरी द्यायची, छोटी छोट्या थापून. हा ना, मागितली, ऑर्डर केली त्यांनी. हा का? हा. बापरे, मग तर काय मज्जाच आहे. मी तर रोज 10 रुपयाला एक गौरी मागितली, पण मी देत नाही. मी 15 रुपयाला सांगते बाई. डायरेक्ट 15? ते 20 रुपयाला विकतात. हा का? हो. आई मग त्यांना म्हणावं की मी तुम्हाला मस्त त्यांच्या गोमतारात, गाईच्या गोमतारात हे करून देते. मग 15 रुपयाला. कोणाला लागल्या तर सांगा. कमेंट मध्ये सांगा कोणाला गौऱ्या लागतात का. आम्ही राहतो वडगाव गुप्त्यात आहे नाही आपला ऍड्रेस. बघ कसा टाकायचा हे बघ, तुला दाखवते. काढ वेळा आण तिथून जरा. तर आई, ही आम्ही कुट्टी केलेली आहे. कुट्टी ही जी की वर्षभर राहते आहे ना आई. हो, वर्षभर आम्ही सेव्ह करून ठेवलेली कुट्टी. काही रानात काम आलं का उघडायचं का लगेच आता टाकायचं. कसं उन्हाळ्यात जनावरांना काही खायला नसतं, पावसाळ्यात काही खायला नसतं, त्यामुळे ही कुट्टी अशी करून ठेवायची. याच्यामध्ये कोणतं मीठ मिक्स केलेलं आहे आई? आपलं मोठं जाडं मीठ. एक जाडं मीठ मिक्स केलेलं आहे. त्याचा वास लय भारी येतो बाई. मीठ मिक्स केल्यानंतर पाणी सोडत ना बाई. तिथे धनगरवाडीचे लोक, त्यांच्याकडे मशीन आहे, ट्रॅक्टर मशीन लोक सगळे बरोबर आहेत. अशा 5 बॅगा भरल्या होत्या पहा आम्ही. आणि 5 बॅगा भरल्या होत्या. एक बॅग राहिली आता शिल्लक. पटकन दे टाकून. लय ओरडते जाणार. लय भूक लागली. शेळ्या पण इतक्या पटपट छान 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 खात्यात बाई. नाही आई, पण मग? जर्सी गायला जास्त खात्यात, त्यांना लय आवडते. आणि आपल्या शेळ्यांचे फेवरेट सगळ्यांना माहिती काय आई? मक्का, शेवरीचा पाला, सुबाबळीचा पाला खात्यात. हा, सुबाबळीचा पाला तर सगळ्यात फेवरेट ना त्यांच्या शेंगा. सुबाबळीच्या शेंगा लय आवडतात त्यांना. हे पहा शेळ्या पण आहेत आमच्याकडं. काय पहा. तर चला खायला टाकू. चलो गाइस, तो हमारी डाल रहे हैं शेळे को. आई कोणाला टाकू गाईला? ऐकूय राडा केलाय कोमल. लय राडा केला आहे भोरकडी नाही. बोरकडी. तिथं मग काय तिथं काय काढून ठेवली तुम्ही? तिथं आहे ना एक कडी. आहे ना तिथं भिंतीवर एक कडी आहे ना. शिडी. ही आमची नवीनच शिळी आता. एक वर्षाची असं नाही ही. 1 वर्षाची झाली आणि आता तिला 2 पिल्लं झाली 1 वर्षाची पण. आणि ह्या ज्या शेळ्या आहेत का, या सगळ्यात जुन्या शेळ्या आहेत. ती आणि ती जुन्या शेळ्यांचे आतापर्यंत आई किती बोकडा विकले असते ना आपण, किती हजाराचे झाले असते तरी. 30,000 आणि दूध किती निघतं आई? दूध एवढी चरी भरून निघते. आता बघ ननूला कशी छान छान दूध काढते मी. आणि शेळीचं दूध म्हणजे सगळ्यात हेल्दी. मोठे झाले तर ननूला छान छान एक तांबा भरून दूध काढायचा. आणि सगळ्यात हेल्दी. हेल्दी नाही सगळ्यात शेळीचं दूध. सगळ्यात उत्तम असतंय. काय करतात त्या गाईच्या दुधाला, त्याच्यापेक्षा भारी. टाकायची. तर झालंय आमचं सर्व काम. गौऱ्या थापून झाल्या, शेणकूर झाला, गाईला खायला टाकलं. तर असा होता आमचा आजचा दिवस. भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये. जर ब्लॉग आवडल्यास तर लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा. बाय. उद्या दाखवल मी माझं घर, होम टूर दाखवल उद्या. आणि हे बघा बाहेर, हे बघा
आणि रुईचं झाड आहे बरोबर आमच्या घरासमोर एक्झॅक्टली. निगेटिव्ह एनर्जी येत नसते आणि कोणी करणी कावटा केला असेल तर असंच मागं जातो, येत नसतो. तर भेटूया. गुड डे, बाय.